हॅलो. सामन्याला सुरुवात होते. सामन्याचा पहिला षटक या ठिकाणी रोहन याच्या हस्ते इथं पार पडताना ऋतिक सलामीचा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती उभा आहे आणि पंचांकडनं व्हाईट करार या चेंडूला. दुसरा चेंडू रोहनचा पहिला नकारात्मक चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळं भुगतान करावं लागलं एक धावाचं. आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि पुन्हा पंचांकडनं नोचा इशारा. लागोपाठ दोन नकारात्मक चेंडू या ठिकाणी रोहनकडनं पडलेले आहेत आणि एकही चेंडू न काउंट करता 2 धावा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. कुठेतरी गोलंदाजीमध्ये थोडीशी सुधारणा करायला हवी, आपली लाईनअप कुठेतरी पकडून ठेवायला हवी गोलंदाजीसाठी, याची नोंद घ्यायची. आणि टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडनं वाईट करार. लगातार 3 नकारात्मक चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले ते रोहनकडून. 3 धावा या ठिकाणी मिळवल्यात सानवी इंडियाच्या संघाने. आणि पहिला चेंडू म्हणता येणार नाही, कारण की हा चौथा चेंडू पुन्हा एकदा नकारात्मक या ठिकाणी पंचांकडनं घोषित. आणि पहिला चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा आणि क्षेत्ररक्षण थोडस गचाळ या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने निर्धाव चेंडू म्हणता येईल रोखलंय या ठिकाणी या धाव काढण्यापासून. पुढचा चेंडू रोहनचा सामना करतो तो ऋतिक. आणि पंचांकडनं पुन्हा एकदा वाईट करार, वाईट +1. आताच्या 2 धावा आणि धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 5. एक चेंडू 5 धावा. एक चेंडू 5 धावा. वाईट +1 6 धावा. एक बॉल. रोहनचा पुढचा चेंडू सामना करतो ऋतिकाने मारण्याचा प्रयत्न आणि पंचांकडनं कुठलाही इशारा नाही आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल तो रोहनचा. लाईनअप कुठेतरी हातात भेटताना दिसते, पण अचानक रोहनच्या हातून लाईनअप विसरतोय. आणि पुन्हा एकदा चेंडू एक धाव घोषित पंचांकडनं. 3 चेंडू 7 धावा. एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. पुढचा चेंडू रोहनचा आणि चांगल्या पद्धतीने टोलवला आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. आणि त्याच प्रकारे पंचांकडनं धाव घोषित आहे आणि धावसंख्येत भर धावसंख्या जरी ती 8. 4 चेंडू 8 धाव. उर्वरित 2 चेंडू शिल्लक रोहनचे. सामना करतो ऋतिक आणि क्षेत्ररक्षण त्याच पद्धतीचं आणि एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीत. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 9. 10. धावसंख्या झाली ती 10.
फुलटॉस चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात निर्धाव असा चेंडू म्हणता येईल. 4 चेंडू, उर्वरित 2 चेंडू शिल्लक. विपुलच्या षटकातील दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि पंचांकडनं नकारात्मक चेंडूचा इशारा. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती आणि नकारात्मक चेंडूचा इशारा पंचांकडनं एक धाव घेण्यामध्ये यश आणि धाव संख्या 2 धावांनी भर. धाव संख्या झाली ती आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू. विपुलचा सामना करतो तो कृष्णा. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे नकारात्मक चेंडूचा इशारा. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 19. शेवटचा चेंडू. चेंडू आणि पंचांकडनं नकारात्मक चेंडूचा इशारा. नकारात्मक चेंडूचा इशारा. नो प्लस 1 आणि धाव संख्येत भर. धाव संख्या ती 20. 21. कुठेतरी विपुल आपली लाईनअप विसरताना या ठिकाणी दिसतोय. गोलंदाजी नियंत्रणाच्या बाहेर जाताना दिसतोय विपुलच्या हातून. आणि पुन्हा एकदा पंचांकडनं नकारात्मक चेंडूचा इशारा आहे. पंच बॉल आणि षटक या ठिकाणी 22. तिसऱ्या षटकाकडे मार्गस्थ होत असताना तिसरा षटक घेऊन येतो जयंत
आणि सामना करतो ऋतिक सलामीला आलेली ही जोडी अजूनही मैदानात टिकून आहे. उत्कृष्ट फलंदाजीचं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस करून या ठिकाणी दोन्ही जोडी या ठिकाणी उपस्थित आणि पहिला निर्धाव चेंडू उत्कृष्ट चेंडू जयंतचा पुढचा चेंडू सामना करतो ऋतिक मारण्याचा प्रयत्न पुरेपूर प्रयत्न आणि निर्धाव चेंडू आपल्या अनुभवाचा साठा या ठिकाणी उलगडत असताना कृष्ण आपल्याला मैदानात दिसतोय. ऋतिकला काहीतरी कानवंतर देऊन गेलाय जेणेकरून ऋतिकला त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. जयंतचा पुढचा चेंडू आणि पंच निर्णय कळवायचा. नकारात्मक चेंडूचा इशारा नकारात्मक चेंडूचा इशारा पंचांकडे या ठिकाणी घोषित आणि पुढचा चेंडू जयंतचा सामना पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि कर्णधाराच्या हातात चेंडू स्थिरावलाय. निर्धावाचा चेंडू म्हणता येईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने थोडी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ऋतिकची आणि पुन्हा एकदा पंचांकडे नकारात्मक चेंडूचा इशारा आणि कुठेतरी कृष्णा थोडक्यात या ठिकाणी आपल्याला बचावताना दिसतोय. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि धावसंख्या झाली ती जयंतचा पुढचा चेंडू आणि धावसंख्या झाली ती 26. चार मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडनं बाद घोषित या ठिकाणी कृष्णा उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल ती जयंतीची सलामीला आलेल्या जोडी फोडण्यामध्ये त्यांनी यश प्राप्त केले आणि कृष्णाला पॅव्हलियन मध्ये रिटर्न पाठवलेले. आलेला जो अतिशय मोठा अडथळा त्यांच्या संघासाठी बनू इच्छितो कृष्णा याला त्यांनी आपल्या पॅव्हलियन परत पाठवण्यात यश मिळवलं. ते जयंत यांनी तीन समाप्तीनंतर 26 आणि शेवटचं षटक या ठिकाणी
आणि पुन्हा पाठवलंय पॅव्हलियन मध्ये ऋतिकला सलामीला आलेले दोन्ही फलंदाज पॅव्हलियन मध्ये या ठिकाणी पुढचा फलंदाज या ठिकाणी लव आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण घोषित या ठिकाणी द्या लव साठी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे आणि क्षेत्ररक्षण करत पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. गाव चेंडू शेवटचा आणि शेवटच्या चेंडू यशस्वी 55 बाद आताची धाव आणि 4 षटकांकडे धावसंख्या झालेली 30 आणि 31 धावांचं आव्हान असेल ते सानवी इंडियन्स या संघाला उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी सानवी संघर्ष पाहायला मिळाला. आता 31 धावांचं आव्हान सानवी संघर्ष या संघासमोर क्षेत्ररक्षण समजून घ्यायचं सानवी इंडियन्स या संघाला समजून घ्यायचं 24 21 धावांचं आव्हान सानवी संघर्ष या संघासमोर ठेवलेलं आहे. सानवी संघर्ष संघाने नाणेफेकीचा बॉल फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते सानवी क्षेत्ररक्षण उत्कृष्ट म्हणता येईल काम त्यांनी या ठिकाणी सानवी इंडियन्स या संघाला केलेलं आहे. सानवी संघर्ष या संघासाठी 21 धावांचं आव्हान 24 कमीत कमी धावा रोखण्याचं आव्हान सानवी इंडियन्स संघासमोर आहे. उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी करावं लागेल. त्याच पद्धतीने आपल्याला उत्कृष्ट प्रदर्शन दाखवावं लागेल जेणेकरून जास्त धावा जाणार नाही. सलामीची जोडी जयंत आणि रोहन याच्यावरती पूर्ण दारोमदार आपल्या संघाचा राहणार आहे. उत्कृष्ट पद्धतीचा फलंदाज रोहन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण की त्यांनी आणि पाहिलं जातं श्रमिक नगर मध्ये पूर्णपणे जबाबदारी
फलंदाजीच्या खांद्यांवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 31 धावांचं आव्हान असणार आहे सानवी संघर्ष या संघासमोर. क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला असताना दिसतंय. सानवी इंडियन्स या संघाचं व्हाईट जर्सी मध्ये या ठिकाणी आपल्याला सानवी इंडियन्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी उत्कृष्ट झाली. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत होते, पण गोलंदाजांनी जास्तीत जास्त गडी बाद करण्यामध्ये
युवा नेतृत्व किशोरदादा प्रसाद यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं आणि आपलं स्थानपन्न ग्रहण करावं अशी विनंती करतो. किशोरदादा प्रसाद युवा नेतृत्व भाजपा पक्षाचे युवा अध्यक्ष यांनी लवकरात लवकर स्टेजवरती यावं. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल ती लव याची कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय. लव पहिला चेंडू अवांतर टाकला, 2 धावा दिल्या, त्यानंतर निर्धाव चेंडू पुढचा चेंडू लव सामना करतो रोहन आणि पंचांकडनं पुन्हा एकदा अवांतर चेंडूचा इशारा आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 13. लव पुढचा चेंडू लवचा सामना करतो तो रोहन आणि मारण्याचा चांगला प्रयत्न. पंचांकडनं 4 धावा घोषित आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 17. 3 चेंडू 17 धावा. 2 चेंडू झालेले 17 धावा. सलामीला आलेली जोडी अजूनही शाबूत. लवचा पुढचा चेंडू सामना करतो रोहन. मारण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि बाद. 2 चेंडू अवंतर. 1 चेंडू मध्ये 4 धावा आणि 1 गडी बाद घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो लव. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला या ठिकाणी रोहनच्या मार्फत पाहायला मिळाली आणि कुठेतरी घाई नडली आणि आपली विकेट गमावली या ठिकाणी रोहनने. पुढचा फलंदाज गणेश. गणेश गणेश आणि रोहनची जागा भरून काढण्यासाठी आला तो गणेश. लवचा पुढचा चेंडू सामना करतो तो गणेश आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी या ठिकाणी गणेश. आणि नकारात्मक चेंडूचा इशारा नो आणि धावून काढलेली 1 धाव. अशा 2 धावा आताच्या आणि धावसंख्या झाली ती 19. कुठेतरी महागडं षटक ठरतंय ते लवचं. जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी ठरले ते सानवी संघर्ष हा संघ. जयत सामना करतो तो लवचा आणि मारण्याचा प्रयत्न होता. नकारात्मक चेंडूचा इशारा. सॉरी निर्धाव असा चेंडू म्हणता येईल. आणि बाद. त्रिफळाची बाद या ठिकाणी जयंत. रमेश पोषणना जिथे कुठे असाल त्यांनी स्टेजवरती 2 मिनिटांसाठी यावं. रमेश पोषणना उत्कृष्ट गोलंदाजी कुठेतरी कमबॅक केलाय तो लवने आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो लव. 5 बॉल झाले. 5-5-5
2 पहिल्या बॉलवरती नो आले, 1 डॉट झाला त्याच्यावरती. त्याच्यानंतर चौका आला, 3रा बॉल आउट झाला, 4था बॉल डॉट जैननी केला आणि 5व्या बॉलवरती स्वतः आउट. यानंतरच्या सामन्याचा टॉस RCB आणि स्वराज फायर्स या दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांचा टॉस किशोरदादा प्रसाद यांच्या हस्ते उडवण्यात येईल. शेवटचा चेंडू शिल्लक. आणि नवीन फलंदाज निखिल. आणि चौकाराचा इशारा पंचांकडनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 23. शेवटच्या चेंडूमध्ये खटखटीत चौकार या ठिकाणी निखिलकडनं आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या झाली 23. 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. गणेश आणि तिसरं षटक घेऊन येतो तो कृष्णा. सामना करतो तो गणेश आणि नकारात्मक चेंडूचा इशारा पंचांकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल पण तरी पण 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 14. 1 चेंडू 14 धावा. 25. कृष्णा सामना करतो तो निखिल. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि पंचांकडनं चौकार. 4 धावांनी धावसंख्या झाली ती 29. 2 धावांची आवश्यकता. पुन्हा निर्धाव चेंडू. आणि पंचांकडनं अवंतर चेंडूचा इशारा. धावसंख्येत भर धावसंख्या झाली 30. आणि या ठिकाणी सानवी संघर्ष संघ पहिला सामना विजयी. यानंतरचा सामना RCB वर्सेस स्वराज फायर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती